खांदी पताका घेऊनी वारी माळ तुळशीची शोभे गळा। ते जे सेटअप केलेलं तुम्ही पेंटिंग्स बघत असाल पूर्णपणे विठ्ठलवारीच्या वरती पूर्ण साकारलेले पेंटिंग्स आहेत। त्यापैकी काय काय नवीन पेंटर मागच्या वर्षीपेक्षा काही वेगवेगळे कलाकार आपल्याला या पेंटिंगद्वारे दिसून होते। सो ओव्हरऑल बेस्ट पेंटिंग्स आहे। हे एक्झिबिशन मी संपूर्ण पाहिलं तर ह्या एक्झिबिशनमध्ये सगळेच फोटो विविधताने नटलेले आहेत। म्हणजे त्यांची निवड करताना सुद्धा ह्या इथल्या सर्व प्रेक्षकांना आणि ह्या वारकऱ्यांना आणि ह्या सर्व वारी प्रेमींना पूर्ण वारी ह्या संपूर्ण एक्झिबिशनमध्ये व्यवस्थित समजेल ह्या एक्झिबिशन तुम्हाला ते अतिशय सुंदररित्या मांडलं गेलं आहे। आयोजक ह्या नात्यानं गेल्या 14 वर्षापासून आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम करतो आणि इकडे भक्तिभावाची पंढरी ह्या ठिकाणी आता निर्माण झालेली असं म्हणायला हरकत नाही। खूप या सगळं असं भारलेलं वातावरण आहे। विठ्ठलाची भव्य मूर्ती आणि अशा या वातावरणात अभंगवाणी आज सादर करणं आमच्या सर्वच कलाकारांच्यासाठी खूप एक चांगला योग जुळून आला होता असं मला वाटतं। कार्यक्रम चालू व्हायच्या आधीपासूनच लोकांनी खूप गर्दी करून उपस्थिती लावली होती आणि नुसती संख्याच नाही तर लोकांनी खूप चांगल्या प्रकारे दाद दिली। त्यामुळे संगीताची अतिशय चांगली जाण असलेला श्रोतृवर्ग आजचा होता। त्यामुळे आम्हाला आज गाताना अजूनच समाधान मिळालं। खूप वर्ष हा आर्ट फेस्टिवल खूप गाजतोय आणि खूप ऐकलंय। तर यावर्षी माझा एक छोटासा भाग या फेस्टिवलचा होता आलं त्याबद्दल प्रतापजी सरनाईक आणि विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलचे खूप खूप आभार। ह्या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी उपस्थिती दर्शवली आणि ह्या उपस्थितीमुळेच संस्कृती युवा प्रतिष्ठान दिवसेंदिवस मोठं होत चाललंय। हे फक्त आणि फक्त तुमच्यासारख्या सगळ्या कला रसिकांचं मनापासून आभार, धन्यवाद। एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह, एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह, आतुर असतो फक्त वारीच्या आगमनासाठी। जसा आला होता वैकुंठीचा राया तुकोबाच्या भेटीसाठी। इंद्रायणीच्या काठापासून ते चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत तू असतोस आमच्या सोबत नाचून धुंद झालेलं पाहण्यासाठी। स्वतःच्या कामाला पांडुरंग मानणारे काही थकलेले भेगाळलेले देह असतील तिथून तुझ्या वारीचा सोहळा अनुभवतात। कारण तुझे काही मधुकरी ते काम आमच्यासाठी करतात, तुझे दूत म्हणून। त्यांचा अट्टहास पूर्ण झाला।